नमस्कार मैत्रिणींनो, मी माधवी कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, रोज वापरात येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या टिप्स आज आपण बघणार आहोत। अन्नपदार्थामध्ये हळद जास्त पडली तर त्यामध्ये कच्च्या बटाट्याचे तुकडे करून घाला आणि 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या। बटाटा हळद शोषून घेईल। हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपण बाजारामध्ये गेलो की टोपल्यामध्ये आणि ठेल्यावर एक काळ्या रंगाच्या सालीचं फळ हमखास दिसतं। या फळाला मराठीमध्ये शिंगाडा असं म्हणतात। शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे। पाण्यामध्ये उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते। शिंगाड्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असतात। या शिंगाड्यामध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स, मिनरल्स याचे भरपूर प्रमाण असते। शिंगाडा हे असं फळ आहे जे खूप आवडीने खाल्ले जातं। हे फळ खाण्यास चविष्ट तर आहे, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील आहे। हे फळ कच्चं किंवा उकडून खाल्लं जातं। हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारांपासून वाचवतं। शिंगाडा खाण्याने आपल्या आरोग्याला खूप फायदे मिळतात। प्रसादाचा शिरा करताना केळी घालताना ती नेहमी तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यावी, कारण जर केळी तशीच टाकली तर केळी काळी पडते व प्रसादाला एक प्रकारचा वास येतो। तुपामध्ये केळ्याचे काप तळून घातल्यास प्रसादाला केळ्यांचा एक सुरेख असा स्वाद येतो। प्रसाद जास्त वेळ टिकतो आणि रंग देखील काळपट येत नाही। गाजराचा हलवा करताना सुरुवातीला गाजर स्वच्छ धुवून घ्यावे, नंतर गाजराची साल काढावी, कारण सालीवर असणारी माती निघून जाते। त्यानंतर गाजर किसून किंवा मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यावे। त्यानंतर एका कढईमध्ये तूप टाकून ड्रायफ्रुट्स तळून घ्यावेत। त्यानंतर किसलेलं गाजर त्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यावं। गाजराचा किस व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये दूध घालावं। दूध आटेपर्यंत मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं। दूध आटल्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे खवा टाकून मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। खवा आणि दूध व्यवस्थित आटल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यावी। साखर टाकल्यानंतर मिश्रण पातळ होईपर्यंत, साखर मिश्रणामध्ये घट्ट होईपर्यंत परतून घ्यावं। आता शेवटी यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर टाकून घ्यावी। आता या तयार हलव्यामध्ये थोडंसं तूप कोमट करून या मिश्रणामध्ये टाकावं। तूप टोटली ऑप्शनल आहे। तयार झाला खमंग स्वादिष्ट असा गाजराचा हलवा। थंड झाल्यानंतर गाजराचा हलवा अप्रतिम लागतो। मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना दररोज 15 दिवस एक पेरू खाण्यास द्यावा। मुलांची स्मरणशक्ती वाढते। सप्टेंबर ते जानेवारी या काळामध्ये मुळा बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतो। अनेकांना मुळ्याची चव आवडत नाही, त्यामुळे ते मुळा खाणे टाळतात। पण मुळा तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे आवर्जून खा, कारण पांढरा शुभ्र मुळा दिसायला जसा आकर्षक असतो तसाच त्याचे फायदेही भरपूर असतात। मुळ्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पाणी जास्त असतं, त्यामुळे मुळ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही। म्हणूनच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींना मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो। मुळ्यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात। मुळ्यामध्ये जे सल्फरयुक्त घटक असतात ते शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात।
यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी मुळा खाणे खूप फायदेशीर असते। मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरते। मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली त्वचा देखील हायड्रेट राहते। मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुळा खूप फायदेशीर ठरतो। मुळ्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पाणी जास्त असतं, त्यामुळे मुळ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही। म्हणूनच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनाही मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो। मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मुळा खूप फायदेशीर ठरतो। ज्यांना बद्धकोष्ठतेचा म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी तर मुळा आवर्जून खावा। शरीरावरची सूज कमी करण्यासाठी मुळा खूप उपयुक्त ठरतो, त्यामुळे आर्थरायटिसचा त्रास असणाऱ्यांनी तर मुळा आवर्जून खावा। तर ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।